वाचायला शिकवली. माझ्या हात थरथर कापायच्या. या थरथरणाऱ्या हाताला सेठजीने आधार दिला आणि मला पाठीवर लिहायला वाचायला शिकवली. सेठजीची सावित्री शिकलीच आणि भारताची पहिली महिला शिक्षिका झाली. बाई शिकली म्हणून लोक मोठे नाव ठेवायचे, बाई शिकली म्हणून लोक मोठे नाव ठेवायचे. मग तो दिवस उगवला. आम्ही ना पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. मग शाळा शिकवणार कोण? मग मी मन हट्ट केली आणि टाकली पुढे पाय. रस्त्यानं जाताना लोक मला शेणगोटे मारायचे, रस्त्यानं जाताना लोक मला शेणगोटे मारायचे. तिथून एक माणूस समोर आला ना म्हणतोय, ओ बाई वांगे फिरायचे वांगे, नाहीतर अब्रू का बसेल. असं उचलली आणि दिली त्याच्या थोबाडीत. तेव्हा माझ्या सर्वावर वचक बसला. बाईच्या जातीने एवढा कंटाळा कशा? आया बाया शिकत होत्या. म्हणून म्हणतो मुलींनो, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना शुद्ध खचले. एवढेच अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून म्हणतो मुलीनो, शिक शिक पोरी तू काहीतरी, शिक शाळा शिक क्षण हा जीवनाच्या तिसरा डोळा, तिसरा डोळा. पण लक्ष ठेवा, मी सावित्री चित्रा फुले बोलतोय. धन्यवाद.